नमस्कार, मी सी ए अनिरुद्ध राठी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज 1 फेब्रुवारी 2026 दरवर्षीप्रमाणे 1 फेब्रुवारी बजेट मांडण्याचा जो आपला इतिहास आहे तो पुन्हा कंटिन्यू राहिला आहे। आणि या बजेटची दोन खासियत सांगायची तर ती अशी, म्हणजे हा ऐतिहासिक रविवार म्हणून आपण बोललो तर ते चुकीचे ठरणार नाही। कारण भारताच्या इतिहासामध्ये सर्वप्रथमच हे घडले आहे की रविवारी संसदेचे कामकाज चालू ठेवून बजेट म्हणजेच अर्थसंकल्प मांडला गेला आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडमचा सलग 9वा अर्थसंकल्प त्यांनी मांडला आहे। तर ही खरखरच एक मोठी गोष्ट आहे। आणि आता आपण या बजेटमध्ये टॅक्स रिलेटेड नेमक्या काय घोषणा केल्या आहेत त्या आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत। बजेट म्हटलं की सामान्य माणसाला इन्कम टॅक्स बद्दल काय चेंजेस केले गेले आहे, काय स्वस्त झालं, काय महाग झालं, या गोष्टीची उत्सुकता जास्त असते। तर या व्हिडिओमध्ये आपण इन्कम टॅक्स रिलेटेड काय बदल झाले आहेत ते अगदी सोप्या भाषेत सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। सर्वप्रथम सांगू इच्छितो की 11:58 माननीय अर्थमंत्री सीतारामन मॅडमनी पार्ट बी ची घोषणा केली, ज्यामध्ये डायरेक्ट टॅक्सचा उल्लेख त्यांनी सुरू केला। तर त्यामध्ये त्यांनी इन्कम टॅक्स ऍक्ट नवीन जी येणार आहे ती 1 एप्रिल 2026 पासून चालू होणार आहे हे क्लिअरली घोषित केले आहे। याचा अर्थ त्यामध्ये आता नवीन जो जुना इन्कम टॅक्स ऍक्ट होता 1961 तो आता अबॉलिश होऊन त्याला न्यू इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 रिप्लेस करणार आहे, जो लागू होणार आहे 1 एप्रिल 2026 पासून। आता या अंतर्गत नवीन इन्कम टॅक्स मध्ये त्यांनी नंबर ऑफ सेक्शन्स आणि रूल्स जे होते ते बऱ्यापैकी कमी ठेवले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचे सिम्प्लिफिकेशन इन रूल्स अँड फॉर्म्स, म्हणजेच जे रूल्स आहेत जे थोडे किचकट वाटतात सामान्य व्यक्तींना त्यांच्यामध्ये त्यांनी सरळीकरण किंवा सोप्या रीतीने ते मांडले गेले आहेत। तसेच जे फॉर्म्स असतात इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करायचे ते सुद्धा त्यांनी सिंपल करण्याचा निषेध केला आहे। जे की आणि अजून एक घोषणा केली आहे की इन्कम टॅक्स रिटर्नचे फॉर्म्स जे आहेत ते लवकरच ते अंमलात आणतील किंवा लवकरच ते घोषित करतील, जेणेकरून त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या युटिलिटीज आहेत किंवा जो ITRचा नवीन फॉर्म असणार आहे तो लवकरच टॅक्स पेयर्स आणि CAs किंवा टॅक्स प्रोफेशनल्सला कामाला पडणार आहे। पुढची महत्त्वाची घोषणा अशी आहे की रिवाइज रिटर्न म्हणजेच दुरुस्ती पत्रक दाखल करण्यासाठी आतापर्यंत 31 डिसेंबर पर्यंतच कालावधी होता। सर्वप्रथम दुरुस्ती रिटर्न म्हणजेच इन्कम टॅक्सचं रिवाइज रिटर्न म्हणजे काय ते मी सोप्या भाषेत सांगतो की ओरिजिनल रिटर्न फाईल केल्यानंतर जर एखाद्या करदात्याला वाटलं की त्याच्यात अमुक तमुक किंवा एखादे इन्कम दाखवायचे राहिले किंवा ओरिजिनल रिटर्न मध्ये ही चूक झाली आहे तर त्याला ती चूक दुरुस्त करण्यासाठी दुरुस्ती पत्रक किंवा रिवाइज इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची सोय करून दिलेली आहे। आतापर्यंत त्याची लास्ट डेट होती 31 डिसेंबर। तर हे 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही रिवाइज रिटर्न भरू शकत होता, पण पुष्कळ वेळा डिसेंबर झाल्यावर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात करदात्याला कळते की अरे हे रिटर्न मध्ये माझी ही चूक झाली होती, पण तोपर्यंत रिवाइज रिटर्न भरण्याचा कालावधी निघून गेलेला असतो। तर या बजेटमध्ये रिवाइज रिटर्नसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे की रिवाइज रिटर्न दाखल करण्यासाठी आता 3 महिन्यांनी कालावधी वाढवला आहे। म्हणजेच जी पूर्वी 31 डिसेंबर होती ती आता तुम्ही नॉमिनल फी पे करून 31 मार्च पर्यंत तुमचे रिवाइज रिटर्न भरू शकता। तर निश्चित ही एक खूप चांगली आणि स्वागत करण्यासारखी घोषणा केली गेली आहे। पुढची घोषणा इन्कम टॅक्स बद्दल सांगायची झाली तर TCS संदर्भात। TCS म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर टॅक्स कलेक्टेड ऍट सोर्स। TDS तर तुम्हाला माहितीच आहे की तुमचं उत्पन्न होतं तेव्हाच ते टॅक्स डिडक्ट करतात। तसाच TCS हा प्रकार असा असतो की जेव्हा तुम्ही एखादी वस्तू खरेदी करताय किंवा एखादा खर्च करताय, जसं फॉर एक्झाम्पल फॉरेन ट्रिप झाले किंवा एज्युकेशनचा खर्च झाला किंवा खरेदीबद्दल बोलायचं झालं तर स्क्रॅप, तेंदू लीव्ह झाले, अल्कोहोलिक प्रोडक्ट झाले, यावर TCS लागू होता। तर ह्या सगळ्यांमध्ये TCSचा दर त्यांनी कमी केला आहे आणि आता तो केवळ 2% एवढाच ठेवला आहे। पुढील एक महत्त्वाचा बदल असा आहे की आतापर्यंत नॉन ऑडिटचे जे केसेस आहेत, नॉन ऑडिट टॅक्स पेयर्स, त्यांच्यासाठी ड्यू डेट जी होती ती होती 31 जुलै रिटर्न फाईल करण्याची। परंतु गोंधळ असा व्हायचा की त्यामध्ये सॅलरीवाले लोक आले, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणजे व्याज इत्यादी किंवा रेंटवाले, किंबहुना जे बिझनेस इन्कम आहेत म्हणजे ऑडिटमध्ये येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा 31 जुलै हीच ड्यू डेट होती। परंतु या बजेटमध्ये माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडमनी 2 ड्यू डेट्स विभागल्या गेल्या आहेत। बेसिकली असे व्यक्ती किंवा असे करदाते ज्यांना ITR 1 आणि ITR 2 लागू आहे, म्हणजेच ज्यांचे इन्कम सॅलरीचे आहे, पगाराचे आहे, रेंट आहे, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आहे, ज्यांचे बिझनेस इन्कम नाही त्यांना ITR 1 आणि 2 भरावा लागतो, त्यांच्यासाठी ड्यू डेट सेम ठेवली आहे 31 जुलै। परंतु असे करदाते ज्यांचे बिझनेस इन्कम आहे किंवा ट्रस्ट
किंवा असे बिझनेसेस ज्यांना ऑडिट लागू नाही त्यांना ही ड्यू डेट आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे. म्हणजेच ती 1 महिन्यानी त्यांना दिलासा दिला गेला आहे, 31 जुलैची वाढवून 31 ऑगस्ट. तर याचा उपयोग किंवा फायदा करदात्यांना तर होणारच आहे, पण आमच्यासारख्या सीए किंवा टॅक्स प्रोफेशनल्सला सुद्धा होणार आहे. कारण की पूर्वी जो खूप वर्कलोड यायचा की 31 जुलैमध्येच ह्या दोन्ही गटांचे रिटर्न आम्हाला भरणे गरजेचे होते, अन्यथा पुढे लेट फी लागायची. पण आता आम्ही 31 जुलैपर्यंत सॅलरीच्या करदात्यांना प्रेफरन्स देऊ आणि मग 31 ऑगस्ट पर्यंत बिझनेस नॉन ऑडिटवाले त्यांना आम्ही डेफिनेटली प्रेफर करून वेळेत सर्व रिटर्न फाईल करण्याचा टॅक्स प्रोफेशनल्स आणि सीएचा प्रयत्न राहणार आहे. अजून एक खूपच महत्वाची घोषणा अशी की आतापर्यंत जर आपण एखादी अचल मालमत्ता म्हणजे इमूवेबल प्रॉपर्टी नॉन रेसिडेंट म्हणजे एनआरआय कडनं जर खरेदी करणार आहोत तर त्यामध्ये खूप किचकट प्रोसेस असायची. म्हणजे जो बायर आहे, जो एनआरआय कडनं खरेदी करतोय, त्याला आधी टॅन नंबर घ्यावा लागायचा, म्हणजेच टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर, आणि मग तो ठराविक तिमाही म्हणजे क्वार्टर कंप्लीट झाला की त्याला 27Q मध्ये टीडीएस रिटर्न क्वार्टरली दाखल करावे लागायचे. पण आता ही किचकट प्रोसेस माननीय अर्थमंत्री यांनी अनाऊन्स केले आहे की ही खूप सोपी करण्यात आली आहे आणि आता हे पॅन बेस्ड काम होणार आहे. याचा अर्थ आता जर तुम्ही एनआरआय कडून कुठली प्रॉपर्टी खरेदी करत आहात तर तुम्हाला टॅन नंबर घ्यायची आवश्यकता नाही. तुमच्या पॅनवरच एक स्टेटमेंट तुम्हाला फाईल करावं लागेल आणि त्याच्या अंतर्गत जसे तुम्ही रेसिडेंट असाल तर 26QB मध्ये पॅन बेस्ड चलन भरता, तसंच आता नॉन रेसिडेंट कडनं खरेदी करताना प्रॉपर्टी तुम्हाला टॅन घ्यायची आवश्यकता नाही आणि ती किचकट प्रोसेस त्यांनी आता थांबवली आहे. हे नक्कीच एक खूप इम्पॉर्टंट अनाउन्समेंट केली आहे. आता पुढची प्रोव्हिजन आहे टॅक्स ऑडिट लागू असणाऱ्या करदात्यांसाठी. तर बेसिकली टॅक्स ऑडिट ज्यांना लागू आहे त्यांना आतापर्यंत अशी प्रोव्हिजन होती की जर त्यांनी टॅक्स ऑडिट लेट सबमिट केला तर त्यांना पेनल्टी लागायची. पण आता पेनल्टी हा शब्द रिप्लेस करून तिकडे फी हा शब्द आणला आहे. याचा अर्थ काय की पेनल्टी ही असेसिंग ऑफिसर म्हणजेच एओच्या हातात होती की ती लावावी का नाही, पण आता फी म्हणजे मॅन्डेटरी आहे. तर जसं तुम्ही एखादं रिटर्न लेट भरत आहात तेव्हा तुम्ही लेट फी भरूसपर्यंत तुम्ही ते रिटर्न फाईलच करू शकत नव्हता. टॅक्स ऑडिट बद्दलही आता असंच काहीतरी घडण्याची दाट शक्यता आहे. कारण पूर्वी टॅक्स ऑडिट रिपोर्ट लेट दाखल केला तर पेनल्टीची प्रोव्हिजन होती, परंतु आता ती फी मध्ये कन्वर्ट केली आहे. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की एखाद्याने टॅक्स ऑडिट रिपोर्ट जर लेट दाखल केला तर त्याला जी काही लागू फी आहे ती भरल्यावर मगच त्याला इन्कम टॅक्सचं ऑडिट रिपोर्ट दाखल करता येणार आहे. तर ही खूप महत्वाची घोषणा आहे. पूर्वी प्रत्येक लोक किंवा बरीचशी लोक पुष्कळ लोक टॅक्स ऑडिट रिपोर्ट लेट फाईल करायचे, पण त्यांना पेनल्टी लागायची नाही लागायची हे असेसिंग ऑफिसरवर अवलंबून होतं. पण आता पेनल्टीचं रूप फी मध्ये कन्वर्ट केलं असल्यामुळे फी तर त्यांना मॅन्डेटरी भरावी लागेल, मगच ऑडिट रिपोर्ट त्यांना दाखल करता येणार आहे. स्मॉल उद्योजक म्हणजेच आपण ज्यांना MSME म्हणू यांच्यासाठी सुद्धा एक घोषणा इम्पॉर्टंट अशी केली आहे की भारतामध्ये 3 प्रामुख्याने प्रोफेशनल्स आहेत, जसं CA, CS आणि CMA. तर माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ICAI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, तसंच ICSI आणि ICMAI यांच्यासाठी घोषणा केली आहे की त्यांनी त्यांचे शॉर्ट टर्म कोर्सेस इंट्रोड्यूस करावे, जेणेकरून स्मॉल उद्योजक जे आहेत छोटे MSME त्यांना कंप्लायन्सेससाठी मदत होईल आणि त्यांना कॉस्ट रिडक्शन होईल बेसिकली. तर छोट्या व्यापाऱ्यांसाठी ही नक्कीच एक स्वागताची घोषणा अशी नक्कीच आहे, ज्याचा लाभ सर्व MSME वाल्यांनी जरूर घ्यावा हे जेव्हा भविष्यात इम्प्लिमेंट होतील तेव्हा. तर ओव्हरऑल या बजेटमध्ये इन्कम टॅक्सच्या अँगलनी सांगायचं झालं तर यामध्ये टॅक्स स्लॅब मध्ये कुठलाही बदल नाहीये किंवा जो रिबेट मिळतो 87 याचा त्यातही काय बदल नाही किंवा न्यू टॅक्स रिजिम ओल्ड टॅक्स रिजिम हे जसे ते ठेवले आहे ते आहे तसेच ठेवले आहे, यामध्ये कुठलाही बदल केला गेलेला नाही. पण एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की मागच्या बजेटमध्येच बजेट 2025 मध्ये एवढे मोठे बदल केले होते की जसे 12 लाखाच्या उत्पन्नापर्यंत तुम्हाला न्यू टॅक्स रिजिमच्या अंडर 1ही रुपया टॅक्स भरावा लागत नाही. जर तुमचं 12 लाखाच्या आत इन्कम आहे तर त्यामध्ये रिबेट 87 तुम्हाला मिळतो. तसेच अजून मोठा बदल होता तो स्लॅब्स मध्ये, जो ऑलरेडी मागच्या बजेटमध्ये केला होता. तर थोडक्यात नवीन कर प्रणाली अंतर्गत 4 लाखापर्यंत काही टॅक्स नाही, 4 लाख ते 8 लाख 5% आणि असे सोन त्यांनी स्लॅब ठेवले आणि तब्बल 24 लाखाच्या पुढे इन्कम असेल तर 30% टॅक्स होता. त्यामुळे हे जे 2 महत्वाचे बदल होते ते ऑलरेडी नवीन कर प्रणालीमध्ये मागच्या बजेटमध्ये केलेलेच होते. त्यामुळे तशीही ऍज अ टॅक्स एक्सपर्ट म्हणा किंवा आम्हाला CA प्रोफेशनल्सला जास्त काही अपेक्षा नव्हती की टॅक्स स्लॅब मध्ये वगैरे काही बदल व्हावेत आणि अगदी तसंच घडलं आहे. टॅक्स स्लॅब मध्ये
किंवा टॅक्सच्या रेट्समध्ये काहीही मोठा बदल नाही. पण मी आता तुम्हाला जे सांगितले ते निश्चितच मोठे आणि चांगले बदल या बजेटमध्ये केले गेले आहे, जे छोटे नागरिक म्हणा किंवा छोटे टॅक्स पेयर्स, छोटे बिझनेसमन यांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. मी सीए अनिरुद्ध राठी. आशा करतो तुम्हाला ही माहिती अगदी सोप्या भाषेत तुम्हाला मी एक्सप्लेन केली आहे. हा व्हिडिओ छान वाटला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा व्हिडिओला आणि फॉरवर्ड करायलाही विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.